नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहे पर्सेंटेज. मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना पर्सेंटेज हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पर्सेंटेज एका वेगळ्या पद्धतीनं आपण शिकणार आहे. फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज याचं रिलेशन काय असणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पर्सेंटेज आपण असं शिकणार आहे. पर्सेंटेजचा कोणताही रोल आपण शिकणार नाही, पण आपण पर्सेंटेज काढून दाखवणार आहे. बघा, सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. बघा, आपण सर्वप्रथम काय तर फ्रॅक्शन बघणार आहे. फ्रॅक्शनमध्ये आपण काय शिकलेलो आहे मित्रांनो. बघा, आपल्याला एखादा फ्रॅक्शन आपण घेऊया. सपोज 1/2. 1/2 हा फ्रॅक्शन घेतला मी. अजून एक फ्रॅक्शन घेतो मी 2/4. अजून एक फ्रॅक्शन घेतो मी 3/4. आता ह्या सगळ्या फ्रॅक्शनचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो. आता आपल्याला ह्या फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. मग कसं करावं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की पर्सेंटेज हा एक फ्रॅक्शनच आहे. काय आहे? फ्रॅक्शनच आहे. पण तो असा फ्रॅक्शन आहे ज्याचा डिनॉमिनेटर 100 आहे. पर्सेंटेजचं हे सिम्बॉल आहे, सगळ्यांना माहिती आहे, कोणाला सांगायची गरज नाही. आपण लहानपणापासून बघतोय कॅल्क्युलेटरमध्ये. आणि याची व्हॅल्यू काय असते? याची व्हॅल्यू असते बघा, कोण म्हणेल 100, तर हे चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. याची व्हॅल्यू काय असते माहिती आहे का? 1/100. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. याची व्हॅल्यू असते 1/100. म्हणजे पर्सेंटेज हा एक फ्रॅक्शनच आहे, पण असा फ्रॅक्शन आहे ज्याच्या डिनॉमिनेटरला 100 आहे. ज्याच्या डिनॉमिनेटरला 100 आहे तो फ्रॅक्शन म्हणजे पर्सेंटेज. आता बघा, आता फ्रॅक्शन शिकताना आपण एक गोष्ट शिकलेलो आहे, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे ना. समच्छेद अपूर्णांक त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर समच्छेद अपूर्णांक हे काय असतं आणि हे का शिकतोय आपण, इथं का बघतोय, हे तुम्हाला कळणार आहे पुढे. आता बघा, समच्छेद अपूर्णांक काय आहे मित्रांनो. सपोज मी 1/2 इथं लिहिलं आहे, होय ना. 1/2 लिहिलं आहे मी, आणि या 1/2ला मला काय करायचं आहे? मोठं करून लिहायचे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज करायचे आहेत. तर कसं करावं? मी काय करतो माहिती आहे का? या 2ला 2ने मल्टिप्लाय करतो, आणि या 2ला जर डिनॉमिनेटरला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करावं लागतं, ज्या वेळेला आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट करत असतो त्यावेळेला. आता 1/2चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण फाइंड आउट करतोय. आपण काय करतो? 2ला 2ने मल्टिप्लाय करतो आणि 1ला 2ने मल्टिप्लाय करतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बोथ मल्टिप्लाय बाय सेम नॉन झिरो नंबर. सेम नॉन झिरो नंबरनं आपण मल्टिप्लाय केलं. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 2/4 आपलं ॲन्सर आलं. 2/4 आपला फ्रॅक्शन आला. पुन्हा आपण काय केलं? या 2/4ला हे काय सांगतोय आपण त्याच्यावर लक्ष द्या. पुढची कन्सेप्ट याच्यातूनच निघणार आहे. आता बघा, 2/4ला आपण काय केलं? पुन्हा आपण त्याला 3ने मल्टिप्लाय केलं. बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर पुन्हा 3ने मल्टिप्लाय केलं. 2/3 = 6, 4/3 = 12, है ना. आता हा फ्रॅक्शन बनून आला 6/12. आपला जो ओरिजिनल फ्रॅक्शन काय होता? 1/2. त्याच्यानंतर आपण 2ने मल्टिप्लाय केलं, आपला फ्रॅक्शन बनला 2/4. 2/4ला आपण 3ने मल्टिप्लाय केला, आपला फ्रॅक्शन बनला 6/12. 6/12 आपला फ्रॅक्शन बनला. आता काय झालं मित्रांनो? या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर चेंज झाले, पण यांची व्हॅल्यू चेंज होते का? व्हॅल्यू चेंज झाली का? नाही. यांची व्हॅल्यू कधीच चेंज होत नाही. अशा प्रकारे जर आपण केलं तर यांची व्हॅल्यू चेंज होत नाही, आणि यालाच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणतात. मग हीच कन्सेप्ट आपल्याला इथं वापरायची, हीच ट्रिक वापरायची आहे. कशा पद्धतीनं वापरायची ते बघा. तुम्हाला मी काय सांगितलं? फ्रॅक्शन म्हणजे, पर्सेंटेज म्हणजे एक फ्रॅक्शनच आहे, पण असा फ्रॅक्शन आहे ज्याच्या डिनॉमिनेटरला 100 आहे. आता याच्या डिनॉमिनेटरला मी 100 लिहितो, पण हे 100 मी लिहिलं इथं बघा. हे 100 कसं होईल? 2ला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यावर, कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर 100 येईल? बरोबर आहे. 2 × 50 केल्यावर 100 येणार आहे. मी 2 × 50 केलं, माझा आन्सर आलं 100. माझा डिनॉमिनेटर 100 झाला.
माझं निम्मं काम झालं. जर मी डिनॉमिनेटरला 50ने मल्टिप्लाय केलं आहे तर मला न्यूमरेटरला पण करावं लागतं. मी न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं. 50 × 1 = 50. माझा आन्सर काय आलं हो? 50/100. 50/100 याचंच मिनिंग आहे मित्रांनो 50%. किती आहे? 50%. आता एक अनदर एक्झाम्पल आपण घेऊया. नेक्स्ट पण आपण लिहूनच ठेवलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? या 4ला 100 करायचं आहे. 2/4 हा फ्रॅक्शन आहे, त्याचा डिनॉमिनेटर 4 आहे. आपल्याला 4ला 100 करायचं आहे. काय करावं? कसं करावं 4ला 100? 4ला जर आपण 25ने मल्टिप्लाय केलं तर त्याचं 100 होणार आहे. 2ला पण मल्टिप्लाय करावं लागेल. जर न्यूमरेटरला केलं तर डिनॉमिनेटरला पण करावं लागतं. 25 × 4 = 100 and 25 × 2 = 50. अगेन याचं आन्सर किती आलं? 50/100. 50/100 याचं मिनिंग आहे 50%. 50%. बघा हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत हे दोन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनची व्हॅल्यू बदलत नाही, ते आपलं इथं सिद्ध झालं. याचा आन्सर 50% आलं आणि याचं पण आन्सर 50% आलं. दोन्ही पण 50% आहेत. म्हणजे हे इथं आपलं प्रूफ झालं. आपण काय करतोय? आपण एक रिसर्च करतोय मित्रांनो. आपण केवळ लेसन घेत नाही, आपण एक रिसर्च करतोय. हो ना. आपल्या रिसर्चमध्ये काय आढळून आलं की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू कशा पद्धतीनं सेम असतात हे आपण रिसर्च करून पाहिलं. आता वन्स अगेन आपण 3/4 घेऊया. 3/4ला आपल्याला तसंच करायचं आहे मित्रांनो. काय करायचं आहे? या 4ला 100 करून लिहायचं आहे. कसं करावं? 25ने मल्टिप्लाय करावं. बोथ डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला पण 25ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण करावं. न्यूमरेटरला पण केलं. आपलं आन्सर किती आलं? 25 × 4 = 100 आणि 25 × 3 = 75. किती आलं? 75. हे झालं 75%. 75/100 याचं मिनिंग झालं 75%. मग अशा पद्धतीनं आपण काय करतो मित्रांनो? फ्रॅक्शनला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करतो. फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज याच्यामध्ये अशा पद्धतीचं रिलेशन आहे. आता बघा, आता आपण काय करतो? सपोज मी असं लिहिलं ना मित्रांनो 70/100, तर हा काय आहे? हा एक फ्रॅक्शन आहे. आता ह्या फ्रॅक्शनला मी काय केलं? या फ्रॅक्शनला मी पर्सेंटेजमध्ये असं लिहिलं 75%. या 75%लाच मी काय केलं? पुन्हा 75/100 लिहिलं. होय ना. याचंच मी काय केलं? पुन्हा 0.75 असं डेसिमलमध्ये लिहिलं. हेच डेसिमल पुन्हा याचं कन्वर्जन केलं तर हे असं होतं. म्हणजे हे काय होणार आहे? सायकल. काय होणार आहे? सायकल ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचं सायकल आहे. फ्रॅक्शनचं कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये, पुन्हा फ्रॅक्शनमध्ये, पुन्हा डेसिमलमध्ये आणि पुन्हा फ्रॅक्शन झाला याचा पुन्हा फ्रॅक्शन झाला. म्हणजे हे एक सायकल झालं मित्रांनो. हे एक सायकल झालं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करा. याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन यांचं रिलेशन आपण अजून वेगळ्या पद्धतीनं समजून घेणार आहे. याच्यामध्ये अजून क्लॅरिटी येणार आहे.